फायनली रिक्षा भेटली गाइस. भाई साहब येतात बघा, पाऊस तुम्ही पाहू शकता. काय ये देखो दोनों शेर नाशिकमध्ये आल्या पाऊस हो ते नाही. ये देखो. हे गाइस वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. गाइस आपला काय ब्लॉग आला नाही कारण की विषय असा झालेला, रूमला डायरेक्टली लाईट डिम होऊन गेली होती. पाऊस पण चालू होता आणि शिवाय काल स्टाफ नाही होती, थोडी धावपळ चालू होती आणि मला शूट पण येऊन लागला. त्यामुळे आम्हाला ब्लॉग शूट करायला काही जमलं नाही. तसं तुम्ही समजूनच घ्या. बाकी मी आज ब्लॉग तसा कंटिन्यू केलाच आहे. आणि हे बघा 7:20 झालेले, एवढ्या सकाळी सकाळी उठलोय आज कारण की मोहितला सोडायला जायचंय. तो चाललाय गावाकडे बोर्डचा फॉर्म भरण्यासाठी चाललाय. तिथं फक्त एक सहीचं काम आहे, ते सही द्यायला चाललाय. आणि सकाळी सकाळी त्यांनी मला बी उठून दिलं, चल म्हणे मला सोडायला चाल म्हणे. तर मग त्याला सोडून येऊ. मी काय फक्त चेहऱ्यावर पाणी मारून घेतो. मी काय बघा गोधडीमध्येच आहे अजून. मस्तपैकी आता उठतो, तोंडावर पाणी मारून घेतो, आंघोळ काय करत सगळ्यात आधी त्याला सोडून येऊ आपण. काहीच राहिलं नाही पा. तयारी करून बॅग बिग भरून किती लवकर उठून घरी घेई चाललाय. बघितलं का काही तुम्ही, एकदम जबरदस्तच कार्यक्रम आहे. मला बी उठून दिला, अजून मस्त झोपलेलो होतो. उठ 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 म्हणता काय झालं म्हणजे मला सोडून यायचा. आता नावीलाज गाईस. काल पण पाऊस चालू होता आणि बघा सकाळी सकाळी पण पाऊस चालू आहे यार. सगळा मूड खराब होऊन गेला डायरेक्ट. काय करावं, पाऊस 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 नुसता पाऊस नुसता असं डायरेक्ट. म्हणजे बाहेर जायची पण इच्छा होत नाही, काही करायची इच्छा होती का पावसामुळे. एवढा किती जबरदस्त पाऊस चालू आहे. अरे बापरे. कसं मोहितला इथूनच रिक्षामध्ये बसून देऊ म्हणून काही टेन्शन नाही. ते आपण चहा प्यायचा कसं काय पाहिजे. तर आता सगळ्यात पहिले मस्त की चहा पिऊ म्हणजे कसं फ्रेश वाटेल सकाळी. हे तिकडे पिऊ ना आपल्या अड्ड्यावर. तिकडे प्यायचं म्हणजे कुठे प्यायचा ते अड्ड्यावर पिऊ आपण. तर गाईस तो अड्डा आता बंद आहे आपला. हे बघा त्या एवढं लवकर उघडत नाही वाटतं. आपण पुढच्या शॉपला चहा पिऊ. इथं पण चहा मस्त भेटतो, तिथं चहा पिऊ मस्त. एवढा पटापट चहा प्यायला लागला रे मोहित. घाई होते एवढा पूर्ण कप पिऊन टाकला गाईस. आणि माझा एवढा स्पीड आहे अजून कारण की मी थंडा प्राणी. गाईस सर्व पॉसिबल आहे पण या पावसाला काही इलाज नाही डायरेक्टली. आणि रूमला छत्री बी नाही. छत्री बी कोणतरी गायब करून दिलेली म्हणून असा जीव चिरतोय ना. छत्री कुठे गेली अशी. आणि इतकं वाढतोय पण कमी होत नाही. मस्त चहा तर बिला गेला आहे आता. असं गरम झालं माणूस आणि बाहेर नाही थंड थंड पाऊस येतोय नुसता. पूर्ण इरिटेटिंग होऊन गेलेलं आहे डायरेक्टली. आणि आता रिक्षा केव्हा भेटते अजून. ते रिक्षाला उबर केली असती पण ती उबरची सर्व्हिस बी काहीतरी बंद आहे, काहीतरी टेक्निकल इश्यू आलेला आहे त्याच्यामुळे. तर मग अरे बस गेली आत्ता, बस बी गेली पण ती लागली होय. आणि मोहितला 10 वाजेच्या आत पोचायचं आहे अजून. आणि तो रिटर्न बी येतो का नाही येशील रे खरं काय माहिती. गाईज एक काय चालू आहे रिक्षावाल्यांबद्दल मी 2 शब्द बोलू इच्छितो. जबरदस्त असा सीन चालू आहे. आम्हाला दोघांना पण रिक्षा थांबवत आहे आणि सांगितलं काय एकटा येतो. नाही 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 आम्हाला नाही जमणार. जबरदस्त रिक्षा जात आहे पण त्यांचं एक्सपेक्टेशन अशी आहे की आम्ही दोघांनी जावा 50 रुपये दोघांनी द्यावा. आम्हाला मोहितला एकट्याला 20 रुपयामध्ये सिरियसला पाठायचं होतं. बघू आता रिक्षा केव्हा भेटते, कितीला भेटते. फायनली रिक्षा भेटली गाईस. तर मग आपण आपल्या रूमकडे निघालो. आता रूम मोहितला मस्तपैकी रिक्षामध्ये बसून दिलं. फायनली भेटली रिक्षा पण अशी पनोती लागली होती. वाटत नव्हतं की रिक्षा भेटेल पण रिक्षा वगैरे भेटली. आता आपण रूमला जाऊ आणि आवरून घेऊ थोडंसं नाही का. आता गाईज रूमला पोहोचलो होतो. तुम्ही बघू शकता किती ओलावत होत आलेलं आहे. बाकी कसं का होईना पोहोचलो होतो आहे. आणि आता आंघोळ करून घेतो, थोडं बसणार होतो बट काय आता ओलाच एकदम इरिटेटिंग वाटतंय सगळं. ओला झालं ना किची वाटतंय म्हणून आता सगळ्यात आधी मी आंघोळ करून घेतो मस्तपैकी आणि मग भेटतो तुम्हाला. तर मग फायनली गाईज मी आंघोळ वगैरे करून रेडी झालो एकदम. तर तुमच्याशी मला एक गोष्ट शेअर करायची होती. तर विषय असा होता, आपले जवळजवळ आज 30 ब्लॉग्स कंप्लीट झाले हा ब्लॉग धरून. आणि हे 30 ब्लॉग्स झाले. मी माझा एकदम 100% बेस्ट देईल की मी हे 30चे 3000 पर्यंत घेऊन जाईल. आणि आपले 350च्या आसपास सबस्क्रायबर झाले ते मी 1,000,000 पर्यंत पण घेऊन जाईल.
असे मी स्वतःला आता एक गोल ठेवलाय नाही का. आपल्यामध्ये जे टॅलेंट आहे ना त्या गोष्टीवर काम केलं पाहिजे. आपण त्याच्यामध्ये बेस्ट अजून कसं करू शकतो. आपण जे काम करतो त्या कामाची व्हॅल्यू राहिली पाहिजे. आपण करतोय ना त्या गोष्टीला अशी व्हॅल्यू दिली पाहिजे की नाही माझ्यामध्ये एक टॅलेंट आहे समोरच्यामध्ये नाही. ते आपण स्वतःचं टॅलेंट आपणच समजलं पाहिजे की आपण कोणत्या गोष्टीमध्ये बेस्ट आहे, तो समोरचा नाही. हे बघा एज्युकेशन पण एकदम महत्वाचं आहे. बट सर्वच जण एज्युकेशनमध्ये काही पुढे नसतात. कोणी एज्युकेशनमध्ये पुढे असतं तर कोणी बाकीच्या गोष्टींमध्ये पुढे असतं तर एज्युकेशनमध्ये. तर ही लाईफ आहे ना प्रत्येकाने अशी आपण कशामध्ये बेस्ट आहे त्या गोष्टीवर अवलंबून आपला बेस्ट दिला पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. लोक तुम्ही चांगलं करा वाईट करा फक्त नाव ठेवणार आहे. काहीही करा, पुढे जा, मागे राहा, थांबा, काही करा, प्रत्येक गोष्टीला नावच राहणार आहे. त्यामुळे तुम्ही या गोष्टी सगळ्या अवॉइड करून फक्त आपला जे गोल आहे ना एक गोल ठरवून घ्यायचं, त्या गोष्टीवर काम केलं पाहिजे आणि स्वतःचा बेस्ट दिला पाहिजे. तुमच्याकडे पैसा आहे, फेम आहे तर तुम्हाला इज्जत आहे सर्व गोष्टीमध्ये. मग तुम्ही कोणतंही काही काम करा, तुमच्याकडे पैसा आहे, फेम आहे, लोक तुम्हाला चांगलं म्हणतील, तुम्ही काही काम करत राहा. म्हणून फक्त आपलं माइंड स्टेबल करून आपल्या एक जर्नीवर लक्ष द्यायचं. आपलं काय गोल आहे त्याच्यावरती लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्यात अजून आणि एन्जॉयमेंट पण महत्वाची. एन्जॉय केला पाहिजे नाही का. लाईफमध्ये फक्त कष्ट करून उपयोग नाही ना. लाईफमध्ये काहीतरी ट्विस्ट पण पाहिजे. तुम्ही फिरायला जा, तुम्ही एन्जॉय करा, मित्रांना भेटा, ते पण झालं पाहिजे. म्हणून एन्जॉय करा, पुढे जा आणि हॅप्पी राहा सर्वजण. तर आता काही आपण जेवण वगैरे करून घेऊ. टिफिन पण येऊन लागला आपला. हे बघा टिफिन आला गाईज. आपलं पाऊस इतका जबरदस्त चालू आहे अजून पण. बरं झालं मी टिफिन मागवला. जर टिफिन मागवला नसता तर बाहेर जायचा पण काही चान्सच राहिला नसता. कारण की छत्री पण नाही, ओला झालो असतो पूर्ण. परत सर्दी. त्याच्यापेक्षा बरं झालं टिफिन मागवून घेतला. आणि आपण टिफिनला बघू आता काय आहे आज जेवायला. पोळी, भात, अरे बापरे, बटाट्याची भाजी आणि वरण, असा सीन आहे. आता मस्तपैकी पोटभर जेवण वगैरे करून घेतो. आणि भूक पण भरपूर लागून गेलेली. असं बसलेलो होतो, बाकी थोडंसं कामच करत होतो, एडिटिंग करत होतो थोडीशी. मस्त जेवण वगैरे झालंय गाईस. आता मस्तपैकी सुस्ता येते म्हणजे मग झोपणारच आहे गाईज. मस्त झोप झालेली. मला मोहितचा कॉल आलाय, मी आलोय म्हणजे खाली गेला आहे. आणि त्याच्यासोबत संकेत पण आहे. आपण दोघांना गेला जाऊ खाली आता. चला ते भाई साहेब येतात बघा. पाऊस तुम्ही पाहू शकता. काय ये देखो दोनों शेर नाशिकमध्ये आल्या पाऊस. ओ त्यांनी ये देखो उतरला जाता पाऊसच पाऊस आहे. काय करा पण यायचंच होतं बा. सगळं दिला होता येणार. तुमच्यावर आता फाईन लावणार. बिना टोल नाकाचे आले काही यांच्यावर फाईन लावायचा. तर काही एवढा लांबचा प्रवास करून आलेले आहे. हा मोहित वन डे रिटर्न आहे. सकाळी निघाला होता 7ला आणि 7 वाजेच्या आत म्हणजे 6ला येऊन लागला रूमवर परत. आणि भूक लागून गेली यांना. मेसचा पण टाइम काय 8:30-9 राहतो. तर मग आपण एवढा खाऊ भत्ता आणलाय. होणार मेसला बी जाशील का मग आज बेकार काय माहिती बेकार. गाईज जेवण वगैरे झालंय आणि ब्लॉग एंड करायची पण वेळ येऊन लागली. कारण की आम्ही कुठे बाहेर काही जात नाही. कारण की पाऊस काही समजून येत नाही म्हणून बाहेर पण जाणं कॅन्सल झालं. गरबा बघायला जाणार होतो बट काही शक्य नाही. आणि उद्या जर वातावरण मोकळं राहिलं तर उद्या काही जर प्लॅन बनवून बाहेर कुठेतरी जाऊ. आणि असंच राहिलं तर मग तुम्ही आजचा दिवस तर पाहिला किती कसा गेलेला आहे. तर मग असाच दिवस जाईल. तर मग ठीक आहे. पण उद्या काही जर ट्विस्ट करेल मी थोडाफार. आणि भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.